शिर्डी इथं शनिवारी ॲग्रोवन सरपंच महापरिषद संपन्न झाली। या महापरिषदेच्या पहिल्या सत्रात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांना मार्गदर्शन केलं। त्यांनी सरपंचांना पाण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं। राज्य शासनाने ही मोहीम सुरू केली आहे। आपण त्याच्यामध्ये आपलं योगदान जेव्हा आम्ही सरकारमध्ये आलो मंत्री झालो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आला म्हणजे दुष्काळ। पिण्याचं पाणी मी गेले अनेक वर्ष राजकारणात गोपीनाथ मुंडे साहेबांवर काम करत असताना लहानपणापासून गावात फिरताना गावामध्ये गेल्याबरोबर गावाच्या पक्षाचं जे चित्र असायचं माझं लक्ष वेधून गेले। रिकाम्या मागल्या आणि बकेटांची एवढी मोठी जाण आणि तिथे बायका उभ्या असलेल्या आणि त्या बाईने शेजारी एखादी लहान मुलगी हातामध्ये छोटीशी कळशी किंवा तांब्या घेऊन असते। मला नेहमी वाटायचं तिचा भाऊ कुठे बाहेर खेळतोय आणि मरका होऊन त्या मातीमध्ये लोळतोय तर ती मुलगी आपल्या आईला वरत येणार नाही म्हणून स्वतः छोटासा तांब्या घेऊन घ्याय। त्या बाईच्या डोक्यावरती झाडं कशी कमी करता येईल, त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या शेतामध्ये कसं घालता येईल, याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली। आणि मी सरपंचांना आनंदाने सांगते की आम्ही जलयुक्त शिवार ही योजना जाहीर केली। खरं तर जलयुक्त शिवारला कुठलाही हेड नाही, जलयुक्त शिवारला कुठलाही आपल्या बजेटचे हेड नाही, पण जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात जलयुक्त हिताचे तेव्हा नियम सांगून जमत नाही। नियम जर निर्मिती सांगत असतील तर या नियमांचं स्वागत केलं पाहिजे, पण नियम जर निर्मितीच्या आपल्याला निर्मिती करू देत नसतील तर निर्मिती करण्यासाठी अडवत असतील हे नियम तोडायची गरज नाही, पण हे नियम वापरण्याची गरज आहे आणि ते वापरून आम्ही जलयुक्त शिवारचा निर्णय घेऊ। आम्ही ही एकात्मिक
राज्याचे गृहराज्यमंत्री आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सरपंचांना ग्रामविकासाचे काय धडे दिले ते पाहूयात. घटनेच्या माध्यमातून मिळालेला अधिकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपण एका गावाचे सरपंच म्हणून भूमिका बजावत असताना गेल्या अनेक गोष्टींचा आपल्याला संघर्ष करीत आपण या पदापर्यंत पोहोचलेला आहोत. आणि एका पदावर पोहोचल्याच्या नंतर आपल्याला काम करून दाखवावं लागतं आणि हे मिळाल्यापर्यंत मग आपल्याला त्या गावातील लोकांसाठी विविध शासनाच्या योजनांची लोकसहभागातून काही आपल्याला काम करायचं असेल या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागतं. आणि मग 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी कधीतरी पूर्वीच्या कालखंडामध्ये ऐकलं की ज्यावेळेस